आदेश काढलेला आहे की पेसा क्षेत्रात पेसा क्षेत्रातील जी शिक्षक भरती जी रखडलेली आहे त्याला पर्यायी म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने एक अध्यादेश काढलेला आहे की जे रिटायर्ड शिक्षक आहेत की त्यांना मानधन तत्वावर परत कामावर हजर करण्याचं जे एक शासन निर्णय घेतलेला आहे। यामध्ये मोठ्या संख्येने जे पात्रताधारक डी.एड. पात्रताधारक जे विद्यार्थी आहेत आज नोकरीच्या अपेक्षित आहेत ते आज कुठेतरी बेरोजगार म्हणून कामं करत आहेत। तर खरं म्हणजे आपला पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी जे सुशिक्षित बेरोजगार ग्रॅज्युएट चांगले आपले अर्हता पात्र अशा प्रकारचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना तात्काळ आपल्या आश्रमशाळेच्या कामामध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना आपलीच माणसं पुढे आणण्याचा प्रयत्न करतील। परंतु ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये हे जे चाललेलं आहे, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी नवीन भरती करायची नाही आणि जुने लोकांना तिथं ते काम बंद राहू नये म्हणून जुने पेन्शनधारक आहेत त्यांना मानधनावर घ्यायचं आहे। खरं म्हणजे इतर कुठल्याही समाजामध्ये आणि कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारचं कधीच कुठली तक्रार होत नाही, पण आदिवासींच्या बाबतीमध्ये असं नेहमीच घडतं आहे। आदिवासींच्या ह्या पेशा क्षेत्रामध्ये जे केंद्र सरकारने नियम केला की पेशा क्षेत्रामध्ये आदिवासींव्यतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत इतर खात्यामध्ये शिक्षण विभागामध्ये त्यांनाच इथं कामावर घ्यावं, जेणेकरून आदिवासींना ते मदत करतील। आणि त्याप्रमाणे शिक्षक भरती झाली, त्याच्यामध्ये आपले शिक्षक भरताची जाहिरात निघाली आणि त्या जाहिरातीला कोणीतरी जाऊन स्टे घेतला आणि स्टे घेतल्याबरोबर जे पेशा क्षेत्रातील शिक्षक इकडे टाकले होते ते पण त्यांच्या शाळेवर रिटर्न निघून गेले आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने आदिवासी भागामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फार मोठं मुलांचं म्हणजे नुकसान होऊन राहिलेलं आहे। आणि शिक्षणामधलं नुकसान हे समाजाच्या अत्यंत घातक अशा प्रकारचं हे नुकसान आहे। इतर गोष्ट एखाद्या शेतकऱ्याला एखादी योजना दिली नाही तर चालते, परंतु शिक्षणामध्ये जर एखाद्या वर्गामध्ये 20 मुलं असतील आणि 20 मुलाला शिक्षक नसेल तर त्या 20 मुलाचं कायमचं आयुष्य हे अंधकारमय होतं आहे आणि त्याला हे जबाबदार सरकार आहे। सरकारने तात्काळ ही जी पेशा भरतीवरची कोणी स्टेग वगैरे घेतला असेल, बंदी आणली असेल, ती सरकारने त्यांच्या पातळीवर उठवावी आणि पेशा क्षेत्रामधले जे कर्मचारी आहेत, आज आमच्या पेशा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, प्रत्येक विषयाचे शिक्षक आहेत आणि अशा प्रकारे हे शिक्षक काम करायला आजही तयार आहेत, परंतु अशा प्रकारचा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना अजून जागेवरती थांबवण्याचं काम केलेलं आहे। ते तात्काळ सरकारने याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि स्टे उठवावा आणि आपल्या ह्या कॅन्डिडेट्सना काम करण्याची संधी द्यावी। परंतु सरकारला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, सरकारला फक्त सत्ता कशी टिकेल त्याच्यासाठी भाराभर घोषणा करायच्या, कधी लाडकी बहीण तर लाडका भाऊ। अरे लाडका भाऊ लाडकी बहीण करण्यापेक्षा इथल्या माणसाला तुम्ही त्याच्या पायावर उभं राहून त्याच्या कष्टाने त्याचं जीवन उभं करण्याचं हिंमत द्या, त्याला मदत करा। हे 1500 रुपये देऊन त्याचं आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम हे जे सरकार करतंय जनतेने आणि सरकार आपल्या संबंध जो सुशिक्षित तरुण आहे त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे। हे फसवण्याचं काम करतंय सरकार आणि लोकांना अंधारात ठेवण्याचं काम करतंय। ज्याला जर नोकरी मिळाली, शिक्षकाची नोकरी मिळाली, ग्रॅज्युएट असेल तर त्याला 90,000 रुपयापर्यंत स्टार्टिंग पेमेंट आहे आणि त्याला त्या माणसाला 15,000 मध्ये आपल्या 1500 रुपयामध्ये फक्त खुश करायचं आणि त्याला येडं बनवून घरी ठेवायचं। हा सरकारचा अत्यंत विचारपूर्वक डाव आहे आणि हा डाव तरुणांनी हाणून पाडला पाहिजे। विशेषतः तरुण शिक्षकांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी हे सर्व विचारात घेऊन सरकारचं हे पितळ उघडं केलं पाहिजे। सरकारची जबाबदारी आहे की तो स्टे उठवला पाहिजे आणि हजारो लोकांना जे नोकरीपासून वंचित ठेवलेले आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे। ते करायचं सोडून दिलं आणि ते म्हणतात की आमची आता लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ह्या योजना देऊन आणि लोकांना भुलवण्याचं काम होतं आहे आणि हे सर्व चुकीचं आहे। मला वाटतं की सरकारने याच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष घालावं आणि त्याच्यापेक्षा जो सुशिक्षित तरुण आणि आदिवासी जो काही सुशिक्षित जरा नागरिक आहे
त्याने सरकारचे हे डावपेच लक्षात घेऊन आपला आदिवासी पुढे कसा जाईल याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे, अशा प्रकारचा आम्हाला वाटतंय. धन्यवाद.